नमस्कार मित्रांनो. आज आपण आलो आहोत मीरा भाईंदर येथील सगळ्यात मोठं चैत्र नवरात्र उत्सव साजरा करायला. माझ्या मागे तुम्हाला ही रोषणाई दिसत असेल. आजचा आपला इव्हेंट हा कानक्या मधला आहे. तर खूप ट्रॅफिक आहे. आज शनिवार आहे आणि आता जो सेट बांधलाय तो सेटही खूप सही आणि मोठा बांधलाय. आता आपण जाऊया स्पॉट वरती आणि आजचा इव्हेंट एन्जॉय करूया. जय माता. मित्रांनो, आजचा जो आपला इव्हेंट आहे हा कानक्या येथील पूनम गार्डन रोड वरती आहे आणि गेली काही वर्ष आपले मीरा भाईंदरचे जे आमदार प्रताप सरनाईक आहेत त्यांच्या मार्फत हा इव्हेंट इथे साजरा केला जातो. या इव्हेंटसाठी या रस्त्यावरती खूप सारी रोषणाई करण्यात आलेली आहे. म्हणजे अशी रोषणाई सहजासहजी आपल्याला जी नवरात्री उत्सव नोव्हेंबरच्या आसपास असते तेव्हाही आपल्याला अशी रोषणाई सहजासहजी पाहायला नाही भेटत. तर खूप सुंदर रोषणाई केली आहे आणि यावेळेचं वैशिष्ट्य असं आहे की हे एकमेव असं चैत्र नवरात्र उत्सव आहे भाईंदरमध्ये. त्यामुळे अख्ख्या भाईंदरमधून म्हणजे खूप लांब लांबून लोक इथे येत असतात. आता थोडं पुढे जाऊया मग ही रोषणाई आपण बघा. ही खूप लांबपर्यंत रोषणाई केलेली आणि बघायलाही खरंच खूप सुंदर वाटते. आता पटकन जाऊया मेन गेटकडे. हे आहे चैत्र नवरात्रोत्सव. आता मेन गेट महाद्वारकडे आपण आलेलो आहोत. आता पटकन आतमध्ये जाऊया आणि कार्यक्रमाचा आणि उत्सवाचा आनंद घेऊया. आता आपण चप्पल स्टँड वरती ठेवलेले आहेत आणि हे पहिल्यात नजरेस पडल्यात. हा मित्रांनो खूप मोठा ग्राउंड आहे जो पूर्ण कव्हर केलेला आहे आणि इथे खूप सही इव्हेंट यज्ञ वगैरे व साईडला श्रीरामांची मोठी मूर्ती वगैरे आहे. हळूहळू हा पूर्ण परिसर आपण एक्सप्लोर आणि एन्जॉय करूया. थोडंसं इथे मित्रांनो आता अयोध्यावाली फील देण्याचा प्रयत्न केला आहे आणि आता ज्या इथे मंडपामध्ये आईची मूर्ती विराजित केली आहे ते मंडप म्हणजे ते अख्खं सेट हे राम मंदिरावरती बेस्ड आहे. आता आपणही पटकन आधी आतमध्ये जाऊया आणि आधी आईचे दर्शन घेऊया. मित्रांनो ही आहे श्रीरामांची भव्य दिव्य अशी मूर्ती. आता येत्या काही दिवसामध्ये म्हणजे अगदी 3 ते 4 दिवसामध्ये आपल्याला रामनवमी ही पाहायला भेटणार आहे. मला असं वाटतं त्या दिवशी इथे खूप मोठा कार्यक्रम असेल. जर मला जमलं तर तो इव्हेंट मी नक्की कव्हर करेन. तर एकदा मनापासून होऊन जाऊ दे. जय श्रीराम. हे आहे ते मंडप जिथे आईची मूर्ती स्थापित केली आहे. ही श्रीरामांची मूर्ती जी आत्ता जस्ट आपण पाहिली आणि याच्या शेजारी तिकडे आता स्टेज आहे. तिकडे विविध कार्यक्रम इथे गेले 9 दिवस होत आहे. आज इथे भोजपुरी कार्यक्रमाचा इव्हेंट चालू आहे. आता इथे मागे यज्ञकुंड आहेत. आता आपण जाऊया यज्ञकुंडकडे आणि तिकडचे दर्शन घेऊया. हे आहे मित्रांनो यज्ञकुंड. आता इथे आपल्याला वेगवेगळ्या आकाराचे यज्ञकुंड बघायला भेटत आहे. तो चांदण्या आकाराचा होता, मध्ये चौकोनी आहे पारंपरिक
आता इथे खालती गोलाकार सर्कल मध्ये आहे, परत पुन्हा तिथे मध्ये चौकोनी आहे व त्याच्या पलीकडे तिकडे त्रिकोणी आहे. सो असा एक भव्य दिव्य यज्ञ मित्रांनो जानेवारीमध्ये माझ्या बिल्डिंगमध्येही झाला होता. जेव्हा गणपतीच्या मंदिरामध्ये मूर्तीची स्थापना होती. लिंक मी वरती देतो, नक्की तो व्हिडिओ पहा. कारण तेव्हा सलग 3 दिवस ते महायज्ञ चालू होतं. एका मंदिरामध्ये मूर्तीची स्थापना कशी होते ह्याचा एक आयडिया आपल्याला त्या व्हिडिओमधनं येतो. तो व्हिडिओ नक्की पहा. तुम्हाला आय बटनवरती आता तो व्हिडिओ दिसत असेल. सो आता इथे आपण यज्ञाच्या पाया पडूया. सो इथे मित्रांनो लहान मुलांच्या खेळण्याची सोय करण्यात आलेली आहे. सो आता पटकन जाऊया आणि बघूया अम्युजमेंट पार्क मध्ये काय काय आहे ते. सो अम्युजमेंट पार्क मध्ये असं जसं काही नाहीये मित्रांनो. जर हा व्लॉग आपल्याला आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब आणि लाईक करा. आणि आई जगदंबेचा आशीर्वाद व वरदहस्त आपल्या सगळ्यांवरती कायम आणि कायमस्वरूपी राहो. आई भवानीचा उदो उदो.